डायरेक्ट ओढवणीपर्यंत 2-2, 4-4 किलोमीटर असा रथ माग सारून द्यायचा अर्जुन त्या कर्णाचा. त्याने जर रथ माग सारून दिला आणि याने 3 इंच माग रथ सारला, तिकडून भगवान म्हणायचे शाबास कर्णा, शाबास कर्णा. अर्जुन म्हणले माझ्या रथात राहतो, माझ्या गाडीत फिरतो. आता मोकळं लक्षात आलं. म्हणजे ही पूर्वीपासूनच परंपरा आहे बरं काही. ऐका, अर्जुन म्हणला देवा हा चांगला न्याय आहे का? म्हणून जनाबाईंनी एका अभंगात जे म्हटलंय ना ते योग्य आहे बरं काय. जनाबाईंनी एका अभंगात प्रेमाने म्हटलेले, हा काय म्हटलेले बघा तुम्ही. जनाबाईचा धुंद झाला कीर्तिवानाचा, इथं फक्त अंडरलाईन करायचा एवढं, त्यांचा अपमान करावा बस. शाब्बास करणं म्हटलं तर अर्जुनाचा अपमान व्हायचा. अर्जुन देवा हे कसं? आणि तुला कळणार नाही अर्जुना. आई सांगू का? अरे या तुझ्या रथावर सर्व ब्रह्मांडाचं ओझ टाकलेलं आहे. मारुतीला बी ओझ टाकायला लावलेलं आहे, मी ओझ टाकलेलं आहे. आणि तो कशा संकटात आहे? कोण? आणि अशा संकटात असून सुद्धा तो 3-3 इंच रथ माग सारून देतो. शाब्बास नाही म्हणावं तर काय म्हणावं? तरी सुद्धा तुला जय मिळण्याची चिन्ह दिसत नाही, तुला जिंकण्याची चिन्ह दिसत नाही. मग भगवंतानी काय करावं आपल्या भक्ता करता? हा शेवटचं चरण बघा. देव त्याचा अंकित दास होय, देव त्याचा अंकित दास होतो भक्ताचा. मग भगवंतानी काय करावं? भगवंतानी रथातून उडी मारावी, एका ब्राह्मणाचं रूप धारण करावं आणि कर्णाच्या रथापुढे जाऊन कर्णाला म्हणावं मला दान पाहिजे. कर्ण म्हणला काय पाहिजे? काय दान देऊ? तुझे जे 2 दात आहेत ना ते सोन्याचे आहेत, ते दात पाडून दे म्हणे. आता युद्ध कशावर चाललं होतं? हा मग त्याने द्यावं का? पण तो कर्ण होता बरं काय. भगवंतानी मागितल्यावर काही विचार न करता बाणाच्या टोकाने काळदशी दात पाडलेत आणि त्याच्या हातात ठेवले. ते आता ते मगाचं प्रमाण तंतोतंत कळेल. कर्ण भिडता समरांगणी, बाणे व्यापिला रणी, पाडसी मागुनी तेथे दात तयाची. दात पाडून मागितलेत आणि त्याने दात पाडून मग तो उदार झाला. कोण? कर्ण. ऐका नाही. मग हे राजे महाराजे उदार झाले, भक्तच उदार काय म्हणतात? उदार भक्त उदार. बरं तो जाऊ द्या, देव बी उदार आहे, देव पण उदार आहे. ऐका नाही, आमकू सांगतो तुम्हाला, हा चंद्र उदार आहे,